अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील शाळा कॉलेजला 26 जुलै रोजी सुट्टी। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश। 26 जुलै रोजी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांनी सतर्क राहावं। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार सातारा जिल्ह्यात 26 जुलै रोजी मुसळधार पाऊस बरसणार असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कता म्हणून सातारा जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे। या अतिवृष्टीच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाला सतर्क केले आहे। तरी नागरिकांनी देखील या अतिवृष्टीच्या काळात सतर्कता दाखवून धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच धोकादायक असलेल्या इमारतीजवळ जाऊ नये अशा सूचना देखील जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळेला दिल्या। सध्या सातारामध्ये मागचे 4-5 दिवसापासून सतत रेड अलर्ट आहे आणि कंटिन्युअसली जास्त पाऊस चालू असल्या कारणाने प्रशासनाने जी अगोदर तयारी केली होती, मागचे 2-3 महिन्यापासून आपण मान्सूनपूर्वी तयारी सर्व आढावाही घेतले होते, सर्व मॉकड्रिल पण केली होती, तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी आपण करत आहोत। जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, ग्रामीण विकास विभाग, त्याच्यासोबत पोलीस विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट, नगर परिषद विभाग, सर्व विभागामध्ये चांगल्या पद्धतीने समन्वय चालू आहे। आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहोत आणि जे स्पेशली जे पर्यटनची स्थळी आहे त्या ठिकाणी आपण विशेष काळजी म्हणून तिथे पथक नेमलेले आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे जर पर्यटक गेले, गर्दी वाढणे, कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये त्यासाठी आपण असे मोठी जागा आहे, स्पेशली महाबळेश्वरचे काही धबधबे आहे, काही पॉईंट्स आहे, त्या ठिकाणी आपण बंदी लावण्यात आलेली आहे। याच्याशिवाय आज एक नवीन आदेश मी थोडी वेळात पूर्वीच काढलेला आहे की उद्या पण रेड अलर्ट आहे, तर सर्व जे शाळा आहे ते आपण संपूर्ण साताऱ्याची उद्या 1 दिवसासाठी बंद ठेवलेली आहे। परवापासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे, पण ते उद्या आपल्याला अंदाज येतील तर त्याच्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल की शाळा बंद ठेवायची किंवा कसा, पण ॲज ऑफ नाव आपण उद्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आलेली आहे। याच्याशिवाय काही रोड्स वगैरे बंद केलेले आपण, कारण तिथे पाणी जे आहे ते रोडच्या वर किंवा पुलाच्या वर गेलेलं आहे, तर त्यासाठी आपण तात्पुरते दुसरे रस्ते ते चालू केलेले आहे। सर्व काळजी आपण घेत आहोत, पण सर्वात महत्त्वाचं आहे की सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की जे धोक्याची ठिकाणी आहे तिथे जाणे टाळावा। स्पेशली जे आपले धबधबे आहे, नदीकाठच्या जवळचे जे एरिया असतात जिथे पावसाचे काळात लोक बऱ्याच संख्येने जातात, तर तिथे तुम्ही जाणे सध्या टाळावं, कारण येणारे जे 20 दिवस आहे 15 ऑगस्टपर्यंत, तेव्हापर्यंत सतत आपल्याकडे पाऊस जास्त असतो आणि कुठल्याही प्रकारची घटना घडू नये म्हणून हे येणारे 20 दिवस हे पर्यटनाच्या स्थळी जाणे टाळावा। त्याच्यानंतर आपलं आपोआप सुरळीत पर्यटन चालू होतील आणि सर्व लोकांनाही संधी मिळेल, तर तेव्हापर्यंत सर्व नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे। तसं आवाहन मी जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना करू इच्छितो।